नमस्कार मैत्रिणींनो, तडका टेल्स मधून आज आपण एक पारंपरिक पदार्थ शिकणार आहोत, तो म्हणजे नारळी भात। राखी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात आलाच आणि नारळी भाताची रेसिपी ज्यावेळेला आपण करत असतो ना, त्यावेळेला शक्यतो आपल्याला बिघडायची भीती वाटत असते, तो आठवण येईल का काय, त्याची गोड चव होईल का नाही नीट। तर हे सगळं छोट्या छोट्या टिप्स मधून आपण जाणून घेणार आहोत की हा नारळी भात नेमका करायचा कसा। नारळी भातासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया। 1 वाटी आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे, तसंच 1 वाटी आपल्याला नारळाचा चव घ्यायचा आहे आणि 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ बाजारातून आणताना असतो मऊ आणि छान गूळ बघून आणायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काजू घ्यायचे आहेत, काजूचे तुकडे। फ्लेवरसाठी आपल्याला आणि रंग चांगला येण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस आहे याच्यासाठी लागणारं ते म्हणजे केशर। तूप लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी आणि बेदाणे लागणार आहेत। त्याच्यानंतर आपल्याला लवंगा, वेलची हे पण लागणार आहे आणि लिंबू आपल्याला वरून पिळायचं आहे। हे लिंबू ऑप्शन आहे, ज्यांना आवडेल। नारळी भात अतिशय सुंदर मऊसूत होण्यासाठी आपल्याला जो तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ, हा आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा आहे साध्या पाण्यामध्ये। आणि केशर सुद्धा आपल्याला दुधामध्ये भिजत ठेवायचं आहे। नारळी भातासाठी जो आपण 1 कप तांदूळ घेतलेला आहे, तो तांदूळ आपल्याला उपसून घ्यायचा आहे, त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। आणि त्याच्यासाठी जेवढा 1 कप तांदूळ घेतलेला आहे, तर आपल्याला 2 कप पाणी अधनाचं उकळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम साजूक तुपामध्ये जे आपण वेलदोडे घेतलेले आहेत, लवंगा घेतलेले आहेत, जायफळ घेतलेला आहे किंवा दालचिनी घेतलेली आहे, याची आपल्याला फोडणी त्याच्यामध्ये टाकायची आहे। तांदूळ थोडा परतून झाल्यानंतर जे अधनाचं पाणी आहे ते पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे आणि ते पाणी घातल्यानंतर ह्याला छानपैकी आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे। जो भात आपण वाफायला ठेवलेला आहे तो आता छान त्याला वाफ आलेली आहे मस्तपैकी, आणि आता तो आपण एका भांड्यामध्ये काढून थोडासा गार करायला ठेवायचा आहे। चमचा साजूक तुपाची परत एक फोडणी करायची आहे। त्या फोडणीसाठी आपल्याला आपण जे ड्रायफ्रुट्स किंवा काजूचे तुकडे वगैरे घेतलेले असेल ते, मनुके, हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्येच आपल्याला जो नारळाचा चव आहे, हा नारळाचा चव आपल्याला घालायचा आहे। हा जो गूळ आपण घेतलेला आहे, 1 वाटी नारळाचा चव आणि 1 वाटीच गूळ आपल्याला घ्यायचा आहे। हा गूळ पण आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला परत एकदा छानपैकी वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे। आता याला एक मस्तपैकी आपण वाफ आणूया, गॅस बारीक करूया आणि याला एक छान वाफ येऊ देऊया, म्हणजे आपला सगळा गूळ याच्यामध्ये विरघळून जाईल। आपण जे खोबरं आणि गूळ परतायला ठेवलेलं आहे त्याला आता छानपैकी पाणी सुटलेलं आहे। हे असं ड्राय वगैरे होऊ द्यायचं नाही, असं ओलसरसर होऊ द्यायचं आहे। आणि जो तांदूळ आपण वाफवलेला आहे, हा वाफवलेला तांदूळ आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। शक्यतो करून स्पॅच्युला वापरा, आयदर हे सगळं करत असताना आपल्या तांदूळाचा दाणा एकसारखा राहायला पाहिजे, तो अजिबात तुटून विसविशीत व्हायला नको, म्हणून आपण शक्यतो करून आता हे सगळं हलवण्यासाठी आपण काटे चमच्याचा वापर केला तर अतिशय छान पद्धतीने हा तांदूळ आपला जसाचा तसाच राहील। आणि आता याला परत एकदा छानपैकी वाफ येण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। हा सगळा एकजीव करायचा आहे, कालवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि याला आपल्याला वाफायला ठेवायचं आहे। हे वाफायला ठेवत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे अजून 2 जिन्नस आपले राहिलेले आहेत, त्याच्यापैकी जर तुम्हाला आवडत असेल तर ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की लिंबू थोडंसं पिळून त्याच्यामध्ये आपण टाकूया तर आपण टाकू शकतो, त्याचं एक छान चव आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल। आणि केशर जे आपण दुधात टाकून ठेवलेलं आहे, तर याला एक मस्त रंग आलेला आहे पहा याला। हे केशराचं दूध पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला छान वाफ येऊ द्यायची आहे 5-10 मिनिटासाठी आणि हे आपल्याला असं जास्त मस्तपैकी ठेवून द्यायचं आहे। हा आपला झाला सुंदर असा नारळी भात तयार।